तिकडे मुंबईत भाजपकडून जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला। महिला आरक्षण सुधारणा विधेयक मंजूर न झाल्यानं काँग्रेससह विरोधकांच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला होता। पण याहीपेक्षा हा मोर्चा वाहतूक कोंडीमुळे जास्त चर्चेत आला। यावेळी मंत्री गिरीश महाजन यांच्याबरोबर एका महिलेनं या वाहतूक कोंडीवरूनच चक्क वाद घातला। वरळीच्या जांभोरी परिसरात हा मोर्चा पोहोचला होता। ऐन वाहतुकीच्या वेळी मोर्चा निघाल्यानं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आणि त्यामुळेच ही महिला संतापली आणि तिनं थेट मंत्र्यांनाच धारेवर धरलं। आवाज कम करो, ठीक है चलो जाओ मुझे किसी से बात नहीं करनी है। क्या प्रॉब्लम है? मुझे प्रॉब्लम है कि मैं इस रोड पर 1 घंटे से मैदान में जाके बोलिए ट्रैफिक को रोकते नहीं। ओके, गेट आउट ऑफ हियर। Did you not understand? Did you not understand? अरे जाइए। No, what is wrong with you? There are hundreds of people waiting. There is an empty ground there. There is an empty ground. Yes. Get out of here. मैं बात करता हूँ। मेरे से कोई बात नहीं करेगा। यहाँ से इस ट्रैफिक को हटाओ। यावरूनच काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर टीका केली आहे। त्यांनी असं म्हटलंय, भाजपचा डाव इंडिया आघाडीनं आधीच हाणून पाडला होता। यानंतर आता मोर्चा आणि प्रचाराच्या माध्यमातून पुन्हा दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय। मात्र या धाडसी भगिनीनं तो डाव हाणून पाडला, असंही त्यांनी म्हटलं। आता फक्त मंत्री गिरीश महाजन यांना पळवून लावलं आहे। येत्या काळात महिला भाजपला सत्तेतून हकलून लावल्याशिवाय राहणार नाहीत, असंही सपकाळ यांनी म्हटलं आहे। तर रोहित पवार यांनी सुद्धा याच्यावर प्रतिक्रिया दिली आहे। अनेक लोकांना आरोग्याच्या अडचणी असतात आणि अशा परिस्थितीत केवळ केंद्रातून आदेश आले हिज मास्टर्स व्हॉइसला खुश करण्याच्या प्रयत्नात लोकांना 3-3 तास ट्रॅफिक मध्ये अडकवतात। तर त्याची जोरदार रिॲक्शन मिळणारच। आपण